तर नमस्कार मंडळी, मी पियू तुमचा परत एकदा मालवणी मिनी ब्लॉगात आणि मालवणी पोरे युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय। आज वातावरण जरा पावसाचंच होता म्हणून आम्ही सगळे जण जाऊक निघाला होता पळशेत। जाता जाता हे वाटेत दिसले म्हशी आणि त्यांची आपापसातच लागलेली रेसिंग। जिकत त्या काही यतीश देणार होतो असा काय बक्षीस। राणी तिकडे कुठे इकडे बॅरल लावलेला होता तुला। रोम रोम भाइयों, रोला जमाना है लोंडो में रोला क्रेज दबदबा। तसे येऊन पोचल्या होत्या आपल्या पळशेत आणि पळशी आपली आता हिरवीगार होऊन नटान रवलेली। आणि त्यांना माहित होता खयचे तरी पाहुणे येणार होते। ते कारण आपापलं कोपरो नांगरून घातलेलं होतं, कारण आता प्रत्येकाक चिखल करून भात लावूचा होता। आम्ही येताच टाइमपास न करता आधी ट्रॅक्टर फिरून चिखल करून घेतलो, कारण पाऊस नाही इलो तर कोपऱ्यातला पाणी सगळा गायब होत आणि मग चिखल करूक पाणीच मिळायचा नाही। जसं चिखल करून झालं तसं हिने पाठोपाठ घेतली आणि भात लावू आणि आम्ही जाऊक निघाले होते वर म्हणजे काही ढगात नाही हो, तर ह्या पाणी उपसाक, कारण आम्ही उपासलेलं पाणी खाली कोपऱ्यात जाय होता आणि त्याच पाण्यापासून चिखल होय होतो। आणि ह्या सगळ्या प्रक्रियेक करूची लागतात ती हातन आणि तीच ह्या पाणी सगळं कोपऱ्यात घेऊन जाता। बघता बघता यांच्या तिसऱ्या पण कोपऱ्याचं चिखल करून झालो। खत मारू पूर्वीचा काम म्हणजे ह्या मेरा लावणे, तशी यतीशने मेरा लावूक घेतल्या, कारण जर मेरा मजबूत असात तर त्याच्यात खत ठिकाण राहतला। जर खत ठिकाण रावला तरच आपला भात सुटसुटीत होतला। आज झालं तसे आपण येऊन पोचला होता आपलं जो एक कोपरो होतं तुमका या खाली जा खणलेला दिसतात तेकाच बोलतात हातन। आणि ह्याच वाटेन आपल्या पाणी आता आपल्या एका ह्या कोपऱ्यात घ्यायचा होता। त्याच्यासाठी मी बेंबीच्या देठापासून ताकद लावून पाणी उपसाक घेतलं, कारण आजचा दिवस आपलं उपसा उपशीच होतो। आणि तुमका ही सगळी जी पाठचे दिसतात ती कचता हातन बोलतात। कल भाग असल्यामुळे ह्या लावण्यातला पाणी आम्ही ह्या कोपऱ्यात घेतला। तशी ही दिसली आमका अळंबी, एका इंग्लिश मध्ये मशरूम म्हणतात, आणि ती आपल्या आरोग्यासाठी एकदम उपयुक्त असतात। पण ह्यांचा या का हो, ती भेटत नाही, पण भेटली की ती लगेच काढून नेऊन घरात घेऊन जाऊची असतात। आपण जे भात लावी होता त्याच्या समोर ही सगळी अळंबी होती, आणि हे का अळंबी आमच्याकडे तरी बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात तर नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि कोणाकोणाक अळंब्याची भाजी आवडतात ती पण सांगा। ती दिसाक काय अशा प्रकारे छत्रेसारखी असतात, पण खाऊक मटण्यापेक्षा भारी लागतात ते सगळे म्हणतात, पण मी काय खाईत नसल्यामुळे ता काय माका माहित नाही होता। आज जसा झाला तसा आम्ही निघाला होता ह्या दुसऱ्या पळशी। हय पण एका राहुलेल्या कोपऱ्याचं चिखल करून घ्यायचं होतं। हय येतागत आपल्या दुपार झाली आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा काम ता म्हणजे अळा परतणं, आणि ता आपला आता चालू होता। काय पण म्हणा, पण अकडे शेतात येऊन जाऊची जरा मजाच वेगळी होती। संध्याकाळी पाऊस असल्या कारणान काय व्हिडिओ करूक भेटलो ना। ह्यो काय बोलता तर नक्की ऐका। काय नवीन काय तर आता ऐकाय ह्याची भाषा कोणाकोणाक कळली ती नक्की सांग। ही भाषा आपल्या देशातलीच नसा। तर मंडळी, आजचं मिनी ब्लॉग आवडलो तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढं जाता जाता करून जावा।